नमस्कार। कंगना खनकेगी, हाँ भाई जरूर खनकेगी, क्यों नहीं खनकेगी। कंगना बोलली की ती काहीतरी वेगळं असतं, तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा वाटतो। कंगना राणावत काही बोलली की ती बरळली असं असतं। कंगना राणावतनी काही विधान केल्यावर ती बहकल्यासारखं बोलतेय असंही म्हणता येतं। अनेक हिंदुत्ववाद्यांना देखील कंगनाच्या विषयामध्ये ती चूक करतेय असा समज झालेला आहे। बोलली तसं हो, ती बाई म्हणाली 1947-48 जे स्वातंत्र्य भारताला मिळालं ना, ते स्वातंत्र्य म्हणजे भीक होतं। खरं स्वातंत्र्य 2014ला मिळालंय। आता या बाईनी असं बोलायची काय गरज होती? कशा करता उगीच अंगावर ओढवून घेतेय। बर पुन्हा या मुलाखतीच्या शेवटी ती कबूल करतेय की आता याच्यानंतर माझ्यावर प्रचंड केसेस पडणार आहेत। माहित आहे तिला काय डेअरिंग म्हणायला हवी कंगनाची, डेअरिंग की फालतूपणा, काय म्हणायचं काय याला? म्हणजे मी चूक करते आहे हे माहित आहे, या चुकीनंतर माझ्यावर केसेस पडणार आहेत हे देखील माहित आहे, आणि तरीही मी बोलतेय। म्हणजे याला एक तर निडरपणा म्हणायला हवं किंवा निर्लज्जपणा म्हणायला हवं। कंगनाचे समर्थक निडरपणा म्हणतील, कंगनाचे विरोधक निर्लज्जपणा म्हणतील, आणि महाराष्ट्रात एकच गोंधळ माजेल। आता याचा गोंधळ दिल्लीत माजण्याच्या ऐवजी महाराष्ट्रात माजलेला असेल। माध्यम म्हणतात देशभरात काहूर माजलेला आहे। देशबीज काय नाही, यांचा एकटा महाराष्ट्र देश, या देशातच जे काय काहूर माजायचं ते माजलेलं आहे। कारण कंगना जी काय बोलली आहे त्यावरून तरी देशभरात काहूर माजण्याची शक्यता कमी नाही आहे। कंगनाच्या विधानाचा पूर्णतः विपर्यास करण्यात आलाय असं मी म्हणणार नाही। मी तिला म्हणायचं वेगळं होतं, ती म्हणते वेगळं, तिला बोलायचं वेगळं होतं, ती कधी वेगळंच सांगायचा प्रयत्न करते, असली काय थातूरमातूर वाक्य मी टाकणार नाही आहे। कंगनाच्या विधानामधलं सत्य समजून घ्यायचं असेल तर कंगनाचं विधान तुम्हाला पुन्हा पूर्णपणे ऐकून घ्यावं लागेल। ते एकदा ऐका। आजादी अगर भीख में मिले तो क्या वो आजादी हो सकती है? आप खुद बताइए। जब गुलामी आपको उन लोगों ने युद्ध करके दी थी तो आजादी आपको भीख में कैसे मिल सकती है? माउंटबेटन वाज हियर फॉर द लॉन्गेस्ट टाइम डूइंग व्हाट ही हैड टू डू, एंड देन व्हाट हैपेंड? पाकिस्तान बना, इस्लामिक रिपब्लिक बना, लेकिन हिंदुस्तान सेक्युलर। व्हाट इज सेक्युलर? सेक्युलर इज नो मैन्स लैंड, नॉट योर, नॉट माइन, एवरीबॉडीज। देयर what British left behind in the name of Congress, they were the extension of the British. They were the extension of the British. This is Congress in nutshell. And coming back to Savarkar or Lakshmi Bai or Neta Bose, coming back to these people knew that the blood will flow, but it should not be Hindustani blood. They knew it, and they paid a price. Of course, वो आजादी नहीं थी, वो भीख थी, और जो आजादी मिली है वो 2014 में मिली है। इसीलिए सब आपको कहते हैं कि आप भगवा हैं। अभी मुझ पे 10 केस और होने वाले हैं इसके बाद। अभी तो आप दिल्ली में हैं, वो तो बॉम्बे में, मुंबई में जाएंगे। जाना तो घर ही है ना। आता कंगना जे काही बोलली आहे ते तुमच्या लक्षात आलं असेल। आता ती जे बोलली आहे त्यातली एक वाक्य खोटी आहेत का हे तुम्ही ठरवा। ती काय म्हणाली? 1857 साली स्वातंत्र्याचा लढा झाला, तो खरा लढा आहे। पुढे देखील स्वातंत्र्यासाठी अनेक जण लढले। ब्रिटिश काही डेमोक्रेटिक म्हणजे अगदी संवैधानिक मार्गाने आणि लोकशाही मार्गाने इथं आले होते आणि त्यांनी सत्ता काबीज केली होती, असलं काही घडलेलं नाही आहे। ते आले, हिंसा केली, लढाई केली, भारत जिंकला, निघून गेले। आता निघून जाताना लढाई केली, हिंसा झाली असं काही घडलंय का? असं काही दाखवण्यात आलंय का? नाही। दे दी हमें आजादी बिना खड़ग बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल, गाणं आठवतच। महात्मा गांधींच्या आंदोलनामुळे हे घडलं असं सांगणारी मंडळी आपल्याकडे आहे। बरं, काँग्रेसची स्थापना करण्यामध्ये, काँग्रेस चालवण्यामध्ये हात कोणाचा होता? ब्रिटिशांचा। ब्रिटिशांची समांतर यंत्रणा म्हणजे काँग्रेस। 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर ब्रिटिशांनी सत्तेचं हस्तांतरण केलं
ते काँग्रेसकडं. बरं, सत्तेचं हस्तांतरण केल्यावर सुद्धा भारताचे तुकडे केले. पाकिस्तान, पूर्व पाकिस्तान, पश्चिम पाकिस्तान वेगळा केला. बांगलादेश झाल्यानंतर तो, आणि भारत हा एक वेगळा देश केला. पाकिस्तान आणि बांगलादेश त्यावेळेस दोन्ही एकत्र, यांना मुस्लिम राज्य म्हणून मान्यता दिली आणि भारत मात्र सेक्युलर देश झाला. कंगना इथे आक्षेप घेते. ती सेक्युलरला नो मॅन्स लँड म्हणते. ना तेरी ना मेरी, ये जमीन किसी की भी नहीं है, नो मॅन्स लँड असा शब्द ती वापरते. या सेक्युलर देशामध्ये धर्मनिरपेक्ष म्हणता म्हणता इथे विशिष्ट धर्मांचे लाड पुरवले जातात याची व्यवस्था केली गेली. स्वातंत्र्य नव्हे, सत्तेचं हस्तांतरण झालं. ब्रिटिशांच्याकडून ब्रिटिशांनी निर्माण केलेल्या व्यवस्थेकडं म्हणजे काँग्रेस पक्षाकडं सत्तेचं हस्तांतरण झालं. आणि 2014ला अटलजींचं सरकार हे संपूर्णतः भाजपचं सरकार नव्हतं. कधी सरकार काँग्रेसची आली, कधी सरकार काँग्रेस समर्थित पक्षांची आली, तर कधी सरकार काँग्रेसमधून बाहेर पडल्याची आली. उदाहरणार्थ व्ही.पी. सिंग. पण 2014ला संपूर्णतः काँग्रेसच्या सहकार्याशिवाय, पाठिंब्याशिवायचं सरकार भारतामध्ये अस्तित्वात आलं आणि ते पुन्हा दुसऱ्यांदा देखील निवडल्या गेलं. म्हणून 2014 हा शब्द त्यात आलाय. म्हणून 2014. कंगना राणावतच्या मते भारतीय स्वातंत्र्याच्या नंतर सत्तेचं हस्तांतरण झालेलं आहे काँग्रेसकडं, म्हणजे ब्रिटिशांनी निर्माण केलेल्या व्यवस्थेकडं. जरा आलं लक्षात? त्यामुळं कंगना हा स्वातंत्र्याला नव्हे तर ती भीक होती जी ब्रिटिशांनी काँग्रेसला दिली होती असं म्हणते. आणि ती शेवटी हेही कबूल करते आहे की या देशाच्या स्वातंत्र्याविषयी बोलल्यानंतर माझ्यावर देखील भरपूर केसेस होणार आहेत असं ती स्पष्टपणे म्हणते. म्हणून कंगना राणावतच्या या विधानाकडं मी, जसं सगळं जग बघतंय, ती बोलली ती चुकीच्या ठिकाणी बोलली, चुकीचे विषय बोलली. स्वातंत्र्याच्या इतिहासाला असं मांडायला नको होतं, पण जे काही चुकीच्या ठिकाणी आणि चुकीच्या वेळी बोलली आहे ना, ते सगळंच चुकीचं बोलली आहे असं अजिबात नाही आहे. जेव्हा असं काहीतरी भारताच्या विरोधात स्वरा भास्कर बोलते तेव्हा ते छान असतं, तेव्हा ते निर्भीड असतं. जेव्हा शबाना आझमी आपल्या नवऱ्याच्या समर्थनात उतरून या देशातल्या अस्वस्थ स्थितीविषयी बोलते तेव्हा ती देशभक्ती असते, तेव्हा ती अभिव्यक्ती असते. जेव्हा स्वरा भास्कर, शबाना आझमी, गौरी खान, आमिर खानची बायको किरण राव जेव्हा बोलतात तेव्हा ती अभिव्यक्ती असते. पण देशाच्या स्वातंत्र्याविषयी जेव्हा कंगना बोलते, आमिर खानची बायको बोलते तेव्हा अभिव्यक्ती असते, शाहरुख खान बोलतो तेव्हा अभिव्यक्ती असते, शबाना आझमी बोलते तेव्हा अभिव्यक्ती असते, शबाना आझमीचा नवरा बोलतो तेव्हा अभिव्यक्ती असते, देशाचा उपराष्ट्रपती पदावरून उतरलेला माणूस हमीद अन्सारी बोलतो तेव्हा ती अभिव्यक्ती असते. पण कंगना नावाची हिंदू अभिनेत्री बोलली की ती तो मात्र देशद्रोह असतो. अशा वेगवेगळ्या व्याख्या करायच्या नाही. तुमच्या काँग्रेसच्या नेत्यांनी जे काही वाभाडे काढलेत ना या देशाच्या व्यवस्थेचे, जी काही गरळ ओकली आहे ना, जी काही घाण ओकली आहे ना, ती सुद्धा राष्ट्रद्रोह या कॅटेगरीतच येते. या देशातल्या बहुसंख्याक समाजाला, धर्माला तुम्ही इसिसची जोडू पाहताय हे देखील विकृतीच म्हणायला हवं. मला कौतुक वाटलं प्रियंका चतुर्वेदीचं. शिवसेनेच्या असूनही त्यांनी त्या काँग्रेसच्या मुस्लिम नेत्याला फडसडकून काढला. पहिल्यांदा मी राऊतांची पाठ थोपटतोय की राऊतांनी देखील या विषयामध्ये खरी भूमिका घेतली. दोघांचंही कौतुक आहे. पण जेव्हा या सगळ्या मंडळी बोलत असतात तेव्हा तुम्हाला अभिव्यक्ती वाटते आणि कंगना बोलल्यावर मात्र राग येतो, तो मात्र देशद्रोह वाटतो. असली दोन तोंडांची राजकारणं बंद झाली पाहिजेत, एवढंच या निमित्तानं सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.